सर, ज्योती मल्होत्राचे संबंध थेट ISIशी होते हे आता तिच्या कबुली जबाबातून समोर येत आहे. तिनं सैन्याशी संबंधित व्हिडिओ आणि माहिती तसंच ऑपरेशन सिंदूर नंतर जे ब्लॅकआउट होत होतं त्याची माहिती ती व्हॉट्सअपद्वारे पाकिस्तानी ISI एजंटला देत होती. हा किती मोठा द्रोह आहे आणि पाकिस्तानात अशा लोकांना कशा प्रकारे म्हणजे पाकिस्तानकडून कसं हेरलं जातं अशा लोकांना? असं आहे, ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तान करता अनेक वर्ष काम करत होती हे पुढे येत आहे. त्यांनी पाकिस्तानला खूप ट्रिप्स केल्या होत्या. तिला तिथे जे पुष्कळ VIP ट्रीटमेंट देण्यात आली, तिला तिथे जाळ्यात फसवण्यात आलं आणि तिचं नंतर पाकिस्तानविषयी प्रेम एवढं वाढलं की तिला असं वाटलं की लग्न करून पाकिस्तानमध्ये सेटल व्हावं आणि तिथलंच नागरिक बनावं. ही जी ज्योती मल्होत्रा होती, ही एक यूट्यूबचं चॅनल चालवायची. तिचे जवळजवळ 4 लाखाहून जास्त फॉलोअर्स होते आणि त्याच्यामुळे ती म्हणजे असा एक मेसेज देण्याचा प्रयत्न करायची की पाकिस्तान हा अतिशय चांगला देश आहे, इथे टुरिझम वाढायला पाहिजे, इथलं मंदिर आहे, इथल्या जागा आहेत, त्यांना भेट देता आली पाहिजे वगैरे वगैरे. आणि ती म्हणजे तिने पाकिस्तानला प्रचंड माहिती पुरवली. तिचे जे 4 अकाउंट्स आहेत त्यामध्ये खूप पैसा आलेला आहे. इतका पैसा साध्या पद्धतीने येत नाही. आणि एवढंच नव्हे तर तिचं आयुष्य पहिलं थोडी ती सायकोलॉजिकली म्हणजे तिचं आयुष्य ठीक नव्हतं. मी तिला वडिलांचं म्हणजे वडील तिच्याकडे लक्ष देत नव्हते, आई लहानपणी गेली होती आणि जसं तिला एका हँडसम पुरुषाकडनं प्रेम मिळायला लागलं तर ती त्याची व्हिक्टीम झाली. म्हणजे ही एक टिपिकल सायकोलॉजिकल केस आहे की ज्यावेळेला माणसाचं सायकोलॉजिकल ब्रेकअप हा अनसाऊंड असतो तर तो कसा बळी पडू शकतो. म्हणजे असं म्हटलं जातं की जे गुप्तहेर जे पाकिस्तान करता काम करतात किंवा जे गुप्तहेर काम करतात तर त्यांना 3 Wचं आकर्षण असतं. 3 Ws माफ करा, 3 Ws म्हणजे काय? वाईन, विमेन आणि वेल्थ. वाईन म्हणजे दारू पिऊन तुमचं जीभ सैल होते आणि तुम्ही काही पण करता आणि अनेक वेळा तुम्हाला अनकॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये पकडलं जातं. विमेन म्हणजे तुम्हाला सुंदर स्त्री पुरवली जाते वगैरे आणि तो एक पंजाबचा पकडलेला आहे, त्याचे संबंध एका सुंदर स्त्रीशी होते. आणि इन दिस केस ज्योती मल्होत्राचे संबंध एका अतिशय हँडसम आणि स्मार्ट पुरुषाशी होते. आणि आपल्याला आठवत असेल की अशाच प्रकारची एक महिला आपली काही वर्षात 2018 साली जर मला आकडेवारी आठवत असेल तर पाकिस्तान म्हणजे भारताच्या वकिलातीमध्ये पाकिस्तानमध्ये होती आणि ती पाकिस्तानला प्रचंड मदत पुरवत होती, कारण तिला पाकिस्तानच्या एका पुरुषांनी आपल्या बाजूला आणलं होतं आणि ती पाकिस्तानची हेर बनली होती. आणि ते एक मोठं प्रकरण होतं जे पुढे आलं होतं. तिला नंतर 4 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षाही झाली ती. तर वाईन, वुमेन आणि वेल्थ म्हणजे काही वेळा पैसा करतात. काही लोक ड्रग ॲडिक्ट असतात, त्यांना पैशाची गरज असते, त्यांना पैसे पुरेसे होत नाहीत, तर म्हणून ते अशा प्रकारची कामं करतात. तर हे सगळं काम ज्योती मल्होत्रा खूप दिवसापासून करत होती आणि तिला म्हणजे काही त्याचा पश्चाताप नाही आहे. आणि तिला हे पण कल्पना होती कधीतरी आपण फसणार आहे, परंतु तिला इतकी भुरळ पडली होती की पाकिस्तानची की त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅकमेलिंगचा सुद्धा पार्ट असू शकतो. नेमकं काय झालं, किती वेळा ती स्वतःच्या बाजूने करत होती, किती वेळा तिला ब्लॅकमेल करण्यात आलं, हे ज्यावेळेला पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेला ते पुढे येईल. परंतु मला वाटतं महत्त्वाचं काय आहे की अशा प्रकारचे अनेक गुप्तहेर आहेत आणि गुप्तहेरगिरी करणं हा म्हणजे मानव जातीचा सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन आहे, सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन ऑफ द ह्युमन रेस. तर त्याच्यामुळे जास्त महत्त्वाचं असं आहे की असे आपले काही युवक याच्यामध्ये फसले असतील की ज्यांना पाकिस्तान ब्लॅकमेल करतो आहे, त्यांना एक संधी दिली पाहिजे. आणि जर त्यांनी जर स्वतः जाऊन जर सांगितलं सुरक्षा एजन्सीजना की मला पाकिस्तान असं ब्लॅकमेल करतो आहे, पहिल्या वेळा तर मी केलं, परंतु दुसऱ्या वेळा, तिसऱ्या वेळा, चौथ्या वेळा मला सांगण्यात आलं की जर तू आता आमच्या बाजूने काम केलं नाही तर तुझे जे फोटोज आहेत आम्ही तुझ्या बायकोला पाठवू किंवा तुझ्या कुटुंबाला पाठवू किंवा ते पब्लिक डोमेनमध्ये टाकू, ज्यामुळे तुझी म्हणजे सगळे लोक तुझ्या विरोधात जातील. तर अशांना आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही तुम्हाला वाचवू, पण ज्या जाळात तुम्ही अडकला होता ते जाळ पूर्णपणे उघडं करा. तसं झालं तर आपल्याला जे डॅमेज झालेलं आहे हे आपण कमी करू शकू. आणि दुसरी गोष्ट अशी की आजूबाजूला मिलिटरी माहिती त्यांना काय माहिती असते. तर नुसतं तुम्ही जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या अनेक कॅन्टॉनमेंट्स या उघड्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसं म्हणजे एक्झॅक्ट नाव घ्यायला नको मी, की जिथून सगळे मोठे रस्ते जातात आणि रस्त्यावरनं कोणी पण फोटोग्राफी करू शकतं, कोणी पण माहिती गोळा करू शकतं.
तर मला वाटतं कॅन्टॉन्मेंटमधून जे रस्ते जातात, तिथून जे आपली माणसं जातात, त्यांनी आपले पण डोळे आणि कान उघडे ठेवायला पाहिजे. आणि कोणी फोटोग्राफी करत असेल, कोणी माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा लोकांची माहिती आपण पोलीस आणि सुरक्षा दलांना देणं हे महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामुळे अशा प्रकारचे लोक जे आहेत ते पकडले जातील. कारण पाकिस्तानला माहिती काय पाहिजे, जे तुमच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये ट्रूप्स आहेत त्यांची मूवमेंट काय होते आहे, किंवा कॅन्टॉन्मेंटमध्ये तुमची मोठी शस्त्र कुठे ठेवलेली आहेत, कॅन्टॉन्मेंटमध्ये VIPs कोण आलेले आहेत, शस्त्र वगैरे ही माहिती तर त्यांच्याकडे असते, परंतु मूवमेंटची माहिती ही त्यांच्याकरता जास्त महत्त्वाची असते. तर म्हणून कॅन्टॉन्मेंटच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी सुद्धा कान आणि डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवायला पाहिजे अशा संशयास्पद हालचालीवरती, संशयास्पद व्यक्तीवरती. आणि असं कोणी दिसलं तर त्याची माहिती जरूर ही पोलिसांना द्यायला पाहिजे. सर, ज्योतीच्या जे 4 बँक खात्यामध्ये पाकिस्तानकडून पैसे येत होते, ज्यात एका अकाउंटमध्ये दुबईतून पैसे आल्याचं समोर आलं. तपास यंत्रणा हे ट्रान्झॅक्शन तपासत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी फक्त पैशासाठी झाली असावी असं वाटतंय का तुम्हाला? पाकिस्तानसाठी हेरगिरी ही पैशाकरता झाली म्हणजे पैसा हा एक कारण नसतो, अनेक कारणं असतात. आणि तिचं याच्यामध्ये सायकोलॉजिकल प्रोफाईल तिचं अतिशय वीक होतं, म्हणजे ती सायकोलॉजिकली अतिशय अनसाऊंड होती. तर ते पण दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण काय, की डायरेक्ट माहिती ज्योती मल्होत्रा त्यांना काय सांगेल, तिच्यापेक्षा ती जास्त चांगली माहिती काय करत होती, की ती पाकिस्तान एक चांगला देश आहे म्हणून ती यूट्यूबवरती ते प्रकाशित करत होती. आणि तिने म्हणजे इवन ज्यावेळेला हा पहलगामचा हल्ला झाला, त्या हल्ल्यात तिने जो यूट्यूबचा जो व्हिडिओ प्रकाशित केला आहे त्याच्यामध्ये तिने सगळा दोष हा भारताला दिला आहे. म्हणजे तिचं काय म्हणणं आहे, की भारताच्या सुरक्षा एजन्सीज या कमी पडल्या आणि भारताच्या लोकांचं ती रक्षण करू शकलं नाही. म्हणजे पाकिस्तानचे दहशतवादी आले, त्यांनी हिंदूंना मारलं, याच्याविषयी ती काही बोलायला तयार नव्हती. दोष ती कोणाला देत होती, म्हणजे केवळ भारताला. आणि तिचा हे जे नॅरेटिव्ह वॉरफेअर आहे, तर हे किती म्हणजे किती महत्त्वाचं होतं आपल्याला हे केव्हा कळतं, तर ज्या वेळेला आपण बघतो की जी वेस्टर्न मीडिया आहे, म्हणजे अमेरिकेतली मीडिया किंवा युरोपमधली मीडिया ही बिलीव्ह करते आहे की हे जे घडलं पहलगामला ही चूक भारताची होती. म्हणजे पाकिस्ताननी दहशतवादी पाठवले आणि त्यांनी मारलं, ही बातमी पुढे येतच नाही आहे. ब्लेम कोणाला केले जाते, की तुम्ही तुमचे तिथे पोलीस का नाही ठेवले, तुमचं तिथे सैन्य का नव्हतं, तुम्ही रक्षण का नाही केलं, तुम्ही इतका उशीर का केला. तर अशा प्रकारचं जी नॅरेटिव्ह आहे ही स्प्रेड केली जाते आहे. आणि याला वेस्टर्न मीडियातली मोठी वर्तमानपत्र ही बळी पडतायत. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, युरोपमधली मोठी मीडिया. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी इथे अजून एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करीन, की ते असं का करतात. वेस्टर्न मीडिया आपल्याला वाटायला पाहिजे की हे म्हणजे लोकशाही देश असल्यामुळे म्हणजे ज्यांनी भारतावर जास्त प्रेम करावं, आणि पाकिस्तान हे ऑटोक्रॅटिक कंट्री आहे आणि तिथे सैन्याचं मोठं हे आहे, तर त्यांनी पाकिस्तानचं एवढं कौतुक करू नये. पण ते करतात. त्याला 3 मोठी कारणं आहेत. एक तर आहे अजून त्यांना वेस्टर्न मीडियाला वाटतं की त्यांची गोरी कातडी आहे, त्यांनी जगावरती राज्य केलं आहे, आणि भारत जर आता नंबर 4ची अर्थव्यवस्थेवरनं जर नंबर 3कडे जातो आहे तर त्यांना ते आवडत नाही आहे. भारताची प्रगती त्यांना आवडत नाही आहे. तर एक तो भाग झाला. म्हणून ते भारताला ते 1.5 शहाणे उपदेश करायचा प्रयत्न करतात की तुम्ही असं करा तसं करा. दुसरं जे आहे इथे या लोकांचं मतपेढीच्या राजकारणाकरता जे तिथे मुस्लिम कम्युनिटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची अरेबियन आहे वगैरे, तर त्यांना ते आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण ते एक गठ्ठा मतदान करतात. म्हणजे इंग्लंडमध्ये इमॅजिन करा, जे सध्याचे जे प्राईम मिनिस्टर आहेत कारमार, ते ज्यावेळेला अपोजिशनमध्ये होते त्यावेळेस ते एका इन्व्हेस्टिगेशनचा भाग होते, जिथे ब्रिटिश मुलींवरती तिथले काही मुस्लिम संघटना अत्याचार करत होते. आणि ही एक मोठी बातमी आहे. परंतु त्याच्यामध्ये कारमारनी त्यांना वाचवलं. म्हणजे आता आणि सध्या ते प्राईम मिनिस्टर आहेत आणि सांगण्याचा प्रत्येक नाही नाही हो असं होऊन जातं कधी वगैरे. तर हे एक अतिशय मोठं प्रकरण आहे. आणि ही कशाकरता, तर केवळ मतपेटीच्या राजकारणाकरता. तर हा एक दुसरा भाग झाला. आणि तिसरा जो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे बहुतेक वेस्टर्न मीडिया आणि अमेरिकन मीडियामध्ये जी इक्विटी आहे, म्हणजे त्यांचं जे भांडवल आहे 30-35% हे चीनी आहे. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचं 30% ओनरशिप ही चीनी आहे. याचा अर्थ काय होतो, की हे वर्तमानपत्र चीनच्या विरोधात काहीही लिहिणार नाही. तर तो एक भाग झाला.
दुसरा भाग काय की सध्या चीन पाकिस्तानला नॅरेटिव्ह वॉरफेअर जिंकण्यामध्ये मदत करतायत, ते पाकिस्तानची बाजू हे करतात. आताची घडामोड मोठी समोर येते. चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे त्याचा विस्तार आता अफगाणिस्तान पर्यंत पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग आणि अफगाणिस्तानचे कार्यवाह परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी यांच्यात ही बैठक झाली ना. आता जो कॉरिडॉर जो होता CPEC तो अफगाणिस्तान पर्यंत त्याचा विस्तार होणार आहे. आता तो करार झाल्याची माहिती समोर येते. असं आहे, याच्यावरती मी आधी पण कॉमेंट केली होती. हे म्हणजे पहिले पण अशा प्रकारची बातमी येत होती की सीपेक कॉरिडॉरला अफगाणिस्तानशी जोडावं की ज्याच्यामुळे त्यांना मोठा व्यापार करता येईल. परंतु सीपेक कॉरिडॉर जो सध्या आहे हा एक आर्थिक गळफास आहे पाकिस्तानकरता, आणि तो आर्थिक गळफास जो आहे तो आहे चीनकरता सुद्धा. म्हणजे $60 अब्ज जी त्यांनी गुंतवणूक या सीपेक कॉरिडॉरवरती केलेली आहे त्याच्यामधून त्यांना रिटर्न काहीही मिळत नाही आहे. आणि आज जवळजवळ 2 ते 3 डिव्हिजन पाकिस्तानी सैन्याच्या सीपेक कॉरिडॉरचं रक्षण करत आहेत, कारण त्यावरती बलुची हल्ले करतायत वगैरे वगैरे. आणि एवढंच नव्हे तर ग्वाडार जिथून हा सीपेक कॉरिडॉर सुरू होतो, चीनला वाटायचं की म्हणजे हे तसं हे वर्ल्ड क्लास बंदर आहे, अतिशय आधुनिक आहे. तर ते तिथे म्हणजे त्यांना वाटत होतं की 5 ते 6 हजार व्यापारी जहाजं प्रत्येक वर्षी ग्वाडारमध्ये येतील, तिथून प्रचंड व्यापार वाढेल आणि तिथून मग तो व्यापार सीपेक कॉरिडॉरमधनं शिंझियांग नावाचा जो प्रांत आहे तिथे जाईल. परंतु तसं काहीही झालेलं नाही आहे आणि 5 ते 6 जहाजं फक्त प्रत्येक वर्षी तिथे येतात. म्हणजे जर समजा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती तर रोज एक वाहन यायला लागलं तर त्या कॉरिडॉरचं कसं नुकसान होईल, तर तशा प्रकारे ते नुकसान होत आहे. त्याच्यामुळे हा जो सीपेक कॉरिडॉर आहे हा एक आर्थिक गळफास आहे पाकिस्तानला आणि चीनला सुद्धा. त्याचा विस्तार आता सर अफगाणिस्तान पर्यंत करण्याचा जर आता जर तो केला तर तो अजून जास्त प्रॉब्लेम होईल. याचं कारण असं की अफगाणिस्तानमधून जो तेहरीक ए तालिबान नावाचा जो गट आहे तो पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करतो आहे. आणि पाकिस्तानचा जो खैबर पख्तूनख्वा नावाचा प्रांत आहे ज्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स असं म्हटलं जातं आणि ज्याचे मुख्यमंत्री काही काळ आधी इम्रान खान होते की जे सध्या आता कैदेमध्ये आहेत, तर त्यांना तिथं राहायचंच नाही आहे. त्यांना जायचं कुठे आहे, अफगाणिस्तानचा हिस्सा बनायचा आहे. आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये व्यापार काय होणार आहे, जिथे दोघांचंही काम दहशतवादी तयार करायचं, तर तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ही फारशी नाही. हा डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागात रस्ते बनवणं हे अत्यंत खर्चाचं असतं. अनलेस तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये व्यापार केला, $20 अब्ज, $30 अब्ज, $40 अब्ज, तर काही त्याला फायदा होऊ शकतो. आज अफगाणिस्तानचं पूर्ण निर्यात कितीची आहे, 1 अब्ज, 100 कोटी असे काहीतरी आहे. म्हणजे अतिशय कमी आहे. कारण त्यांना अर्थव्यवस्था नावाचा तिकडे काही प्रकारच नाही, तिथे काही बनवतच नाही आहेत. तिथे फक्त त्यांना एक अशी आशा वाटते की तिथे मिनरल्स म्हणजे खनिज पदार्थ जर रेअर मिनरल्स सापडले की ज्याची किंमत खूप असते तर ते काहीतरी इकॉनॉमिकली व्हायबल होऊ शकतं. परंतु रेअर मिनरल्स आता तुम्हाला आता लगेच सापडायला लागतं, अशी काही जादू आहे का? तिथे रशिया 10 वर्ष होतं, रशियाला कुठले रेअर मिनरल सापडले नाही. त्यानंतर अमेरिका तिथे 20 वर्ष होतं, अमेरिका त्यांना रेअर मिनरल सापडले नाही. आता चीन तिथे नाक खुपसतं आहे. होऊ शकतं सापडेल की ते चीन हे अमेरिकापेक्षा किंवा रशियापेक्षा जास्त हुशार आहेत. परंतु इकॉनॉमिक व्हायबिलिटी या कॉरिडॉरची सध्या 0 आहे. ही मी आपल्याला रिपीट करणं सांगतो. जोपर्यंत प्रचंड काही रिव्होल्युशन होत नाही, प्रचंड तुम्हाला समजा जगातलं सर्वात मोठं रेअर मिनरल्सचं भांडार जर तिथे मिळालं तर गोष्ट वेगळी. या विस्तारामुळे म्हणजे आता तो पाकिस्तान पर्यंत आहे तो आता अफगाणिस्तान पर्यंत विस्तार केला जाणार, याचा भारतावर काय परिणाम होईल किंवा भारताला काय धोका आहे का याच्यामुळे? या कॉरिडॉरचा भारताला काही धोका नाही. कारण हे कुठे आहे की हा अफगाणिस्तानकडे जाणार आहे. अफगाणिस्तानला आपली बॉर्डरच नाही आहे, तर आपल्याला काहीच धोका नाही आहे. उलटा गळफास हा मी जेव्हापासून सीपेक कॉरिडॉर तयार झाला त्यावेळेला आपल्यातले काही तज्ज्ञ सांगत होते की हा फार मोठा भारताला नुकसान आहे. आणि त्यावेळेला मी दिलेल्या माझ्या कॉमेंट्स ऐका की तिथे काही नाहीच आहे की जे तुम्ही काय तिथे आणणार, कुठे घेऊन जाणार, काय करणार. आणि हे गेले 10 वर्ष सिद्ध होत आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे भारताला तर काही धोका नाहीच आहे. उलटं नुकसान हे पाकिस्तानचं पण होणार आहे, चीनचं पण होणार आहे
आणि अफगाणिस्तानचं पण होणार आहे, अनलेस तिथे जगातलं सर्वात मोठं भंडार मिळालं तर ते सांगता येत नाही, मग क्रांती होऊ शकते, परंतु तोपर्यंत हे इकॉनॉमिकली व्हायबल नाही. सर, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील गृहमंत्र्याचं घर आंदोलकांनी जाळल्याची माहिती समजते. सिंध प्रांतातील एका पाण्याच्या योजनेला झालेल्या विरोधातून गोळीबार झाला आणि त्यानंतर आंदोलकांनी थेट गृहमंत्री जिया उल हसन यांचं घर जाळलं. पाकिस्तानात गृहयुद्ध सुरू झालं असं म्हणता येईल आपल्याला याच्यातून? आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला आपण इंडस वॉटर ट्रीटी ज्यावेळेला आपण ॲब्रोगेट केली, म्हणजे ती कॅन्सल केली, तर भारतातले काही तज्ज्ञ, इन्क्लुडिंग काही मराठीमधले तज्ज्ञ सांगत होते, अरे काय करताय, तुम्हाला पाणी अडवताच येणार नाही, सिंधू नदीचं पाणी तुम्ही कधी अडवू शकता का? आणि त्यावेळेलासुद्धा मी कॉमेंट दिली होती की सिंधू नदी असो की गंगा नदी असो की ब्रह्मपुत्रा नदी असो, पावसाळ्यात त्यांचं कोणीही पाणी अडवू शकत नाही, कारण त्या महाकाय नद्या बनतात आणि एवढी मोठी धरणं कुठेच नाही आहेत. परंतु ज्यावेळेला लीन सीझन असतो, म्हणजे उन्हाळा, पावसाळा काय 3-4 महिने फक्त असतो, त्यावेळेला सगळीकडे पूर येतो आणि अर्धा पाकिस्तान पाण्याखालती जातो आणि अर्धा बांगलादेश पाण्याखालती जातो. परंतु ते 4 महिने संपल्यानंतरचे जे 8 महिने आहेत, त्यावेळेला जे पाणी असतं ते फक्त वितळणारं पाणी असतं. तर ते पाणी जर आपण थांबवलं तर पाकिस्तानला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो आता सुरू झालेला आहे. पाकिस्तानने कंप्लेंट करायला सुरुवात केली आहे. त्यांनी असं पण म्हणायला लागले ते की आम्ही आता युनायटेड नेशन्समध्ये जाऊ. ते जेवढा आरडाओरडा करतायत याच्यावरती हे क्लिअर झालेलं आहे की त्यांना त्रास होतो आहे, कारण उन्हाळ्यामध्ये त्रास होतो, पाणी कमी हे पडतं, कालव्याला त्यांच्या पाणी नाही वगैरे वगैरे. तर ते तर मोठा प्रॉब्लेम सुरू झालाच आहे. आणि याच्याशिवाय आता मुख्य काय होतं आहे की त्यांना हे पाणी चोलिस्तान वाळवंटामध्ये घेऊन जायचं होतं, जिथे पाकिस्तानी सैन्याने जमीन विकत घेतली होती आणि पाकिस्तानी सैन्य तिथे शेती करणार होती आणि त्यांना म्हणजे पाकिस्तानमध्ये अन्नधान्य जास्त प्रोड्यूस करण्याकरता ही शेती करायची होती. तर आणि म्हणजे पाकिस्तान सैन्याचं काम सोडून बाकी सगळीकडे नाक खुपसतात, त्याचं ते उदाहरण होतं. आणि हे सगळं जे सध्याचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत त्यांचं हे प्रोजेक्ट होतं आणि त्या जमिनीकडे हा कालवा जाणार होता. परंतु आता झालं काय आहे की पाणी जे आहे ते सिंध प्रांतालाच पुरेसं होत नाही आहे. तिथे जी पिकं आहेत, मग ते ऊस असो की डाळी असो की झाड म्हणजे हे असो, तिथे त्यांना नुकसान होतं आहे. आणि सिंध प्रांत जो आहे हा एक रेन शॅडो एरिया आहे. रेन शॅडो म्हणजे काय, तिथे पाऊस हा फार कमी पडतो, 20 इंच फक्त पाऊस पडतो. म्हणजे जसं कोकणामध्ये आपल्याकडे पाऊस जास्त पडतो, परंतु जो वेस्टर्न घाटचा जो इकडचा भाग आहे तो रेन शॅडो एरिया आहे. तर तिथे पाऊस हा कमी पडतो आणि जेवढं पाणी मिळतं आपण ते अडवायचा प्रयत्न करतो, कारण जर ते तुम्ही पाणी अडवलं नाही तर तुम्हाला नंतर पाणी हे मिळणार नाही. तर नेमका तोच प्रकार सिंधमध्ये होतो आणि सिंधचा पुष्कळचा भाग हा जो आहे तो वाळवंटी आहे आणि तिथे काही मोठी शहरं आहेत, जसं खास तर हैदराबाद आहे आणि दुसरं कराची हे त्यांचं प्रचंड मोठं शहर आहे, 2-2.5 कोटी याची लोकसंख्या आहे. तर यांना मिळणारं पाणी हे सगळं इंडस वॉटर ट्रीटीमधनं येतं. तिथं मंगला आणि चरबेला नावाची 2 मोठी धरणं आहेत जिथून हे पाणी ते पुरवलं जातं. आता हे पाणी धरणातलं पाणी अत्यंत कमी झालेलं आहे, प्यायला पाणी मिळत नाही आहे. त्यांच्या बायका आता पाण्याकरता 10 दिशा फिरता आहेत. तर याच्यामुळे सिंधमध्ये पाण्याचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे, ज्याच्यामुळे फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा ही धोक्यात आलेली आहे, वॉटर सिक्युरिटी ही धोक्यात आली आहे. आणि जसं म्हणतात की दुष्काळात 13वा महिना, तर तुम्ही इथून एक कालव्याचं पाणी जर तुम्ही चोलिस्तान डेझर्टमध्ये घेऊन जायचं म्हटलं पाकिस्तानी सैन्याच्या शेती करता, तर तुमचं अजून जास्त नुकसान होणार आहे. तर नेमकं जे आंदोलन होतं ते त्याच्या विरोधात होतं की सिंधचं पाणी हे सिंधमध्येच राहायला पाहिजे, हे बाहेर कुठेही जाऊ नये, कारण हे पाणी आम्हाला कमी पडतं आहे. म्हणजे वॉटर वॉर जे भारताने पाकिस्तानवरती लादलं, आता वॉटर वॉर पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतात सुरू झालेलं आहे की POKचं पाणी, मग नंतर सिंधचं पाणी, मग खालती पंजाबचं पाणी वगैरे. तर ते आणि याच्यामध्ये प्रत्येकजण म्हणतोय की हे पाणी केवळ माझं आहे, मी कोणालाही देणार नाही. आणि हे पाण्याचा कालवा तयार केला जात होता, तर ते लोकांनी थांबवलं आणि तिथे गोळीबार झाला. त्या गोळीबारमध्ये एक माणूस मारला गेला आणि त्याच्यानंतर हिंसक जमावानी तिथले जे गृहमंत्री होते जिया उल हक त्यांच्या घरावरती हल्ला केला, त्यांचं घर जाळलं. म्हणजे घर ज्यावेळेला एका मंत्र्याचं जाळलं जातं, ते पण गृहमंत्री म्हणजे एका मोठ्या मंत्र्याचं,
त्याचा अर्थ काय दिसतो की परिस्थिती ही अतिशय स्फोटक बनलेली आहे आणि त्यातल्या आम आदमीला वाटतं की त्यांचे गृहमंत्री त्यांनी जे काम करायला पाहिजे ते करत नाही आहेत, तर म्हणून सगळा हा हिंसाचार वाढतो. तर शेवटचा प्रश्न असा आहे की छत्तीसगडमध्ये 34 नक्षलवादी मारले गेल्याची असल्याची माहिती समजते, त्यामध्ये बसवराजाचा देखील समावेश असल्याचे समजते. किती मोठी कामगिरी आहे? छत्तीसगडमध्ये जी आपली सुरक्षा दल आहेत अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड नावाचं जे सुरक्षा दल आहे ते अत्यंत उत्तम काम करत आहे. आपण जर आपल्याला माहीत असावं की मी नक्षलवादावरती 2 पुस्तकं लिहिलेली होती, तर त्याच्यामध्ये सल्वा जुदम नावाचा एक प्रकार होता की ज्यामध्ये लोकल आदिवासी यांचा वापर छत्तीसगड पोलीस करायचे नक्षलवादाविरुद्ध कारवाई करण्याकरता. सल्वा जुदमला नंतर काही ॲक्टिव्हिस्ट कोर्टात गेले की त्यांना युद्धात भाग घ्यायला परवानगी द्यायला नको म्हणून ते कोर्टाने थांबवलं. पण नंतर सरकारने काय केलं की या आदिवासींना त्यांनी प्रॉपर पोलीसमध्ये भरती केलं, त्यांना प्रॉपर पोलीसचं ट्रेनिंग दिलं, ज्यांना आता डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड असं म्हटलं जातं, आणि त्यांचं काम या भागात अतिशय उत्तम होतं आहे. कारण हे जे लोक आहेत हे लोक त्यांना हा भाग अतिशय चांगला माहिती आहे आणि ते शूर आहेत, जंगलात जायला तयार आहेत की जे बाकीचे लोक तयार नव्हते. आणि त्यांना जे ट्रेनिंग दिलं आहे आपल्या माहितीकरता, मराठा रेजिमेंटचे एक ब्रिगेडियर पनवर म्हणून होते की त्यांनी गेले इतके वर्ष तिथे काउंटर इन्सर्जन्सी आणि जंगल वॉरफेअर स्कूलमध्ये यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि आपल्या केवळ माहितीकरता जनरल सेठनी ही काउंटर इन्सर्जन्सी स्कूल जी भारतीय सैन्याची मिझोराममध्ये वरांगटेला होती ती त्यांनी पूर्ण स्कूलच्या लोकांना रिटायर करून इकडे आणलं होतं आणि अतिशय वर्ल्ड क्लास त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड अतिशय चांगलं काम करत आहेत. ते शूर पण आहेत, त्यांच्या नेतृत्वाचं पण कौतुक करायला पाहिजे. म्हणजे जसे आपले महाराष्ट्रामध्ये एक C-60 नावाचे कमांडोज आहेत की जे अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत, तर तशाच प्रकारची कामगिरी हे इकडे करतात. इन्सिडेंटली C-60 कमांडोचं ट्रेनिंगसुद्धा एक मराठा रेजिमेंटचे ब्रिगेडियर करतात नागपूरमध्ये बसून, त्याची आपल्याला माहिती असावी. तर त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांनी अनेक नक्षलवाद्यांना मारलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना यश मिळतं आहे. आणि असं म्हटलं जातं की आता हा जो अबुजबाडचा जो भाग आहे किंवा दंडकारण्याचा जो भाग आहे जिथे त्यांचे बाकीचे उरलेले तळ आहेत, तर त्या तळावरती जर हल्ला झाला तर नक्षलवादाचं कंबरड आपण तोडू शकतो. 2026पर्यंत तोडलं जाईल अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. तर आशा करूया की अशा प्रकारचं काम पुढे चालूच ठेवलं जाईल ज्याच्यामुळे नक्षलवाद हा संपेल. आणि त्याच्यामुळे मुख्य काय होईल तर हा नक्षलवाद संपला. नक्षलवाद 4 शब्दाचा मी वापर पुन्हा एकदा करतो. नक्षलवाद म्हणतात कारण ते नक्षलबारी जिल्ह्यात सुरू झालं होतं. त्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हे सुद्धा नाव आहे, त्याला लेफ्ट विंग टेररिझम हे सुद्धा नाव दिलं जातं. परंतु जे त्यांनी स्वतःला नाव दिलेलं आहे ते आहे CPIM, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. मी माझ्या पुस्तकात सुद्धा म्हटलं होतं हे चीननी भारताच्या विरुद्धात चालवलेलं छुपं युद्ध आहे. कारण हे माओ कोणाचा नेता आहे? माओ हा चीनचा नेता आहे. तर हे आता यांचं कंबरड जर तुटलं तर आपल्याला एक अतिशय मोठा फायदा होईल. म्हणजे आपल्याकडे असलेली जी सगळी खनिज पदार्थ आहेत ती सगळी आपल्याला त्याचं उत्खनन करता येईल आणि त्याच्यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढेल. एकच उदाहरण देतो की भारतामध्ये 70% वीज ही कोळशापासून निर्मिती केली जाते, पॉवर जनरेशन जे आहे ते. परंतु आपल्याकडे कोळशाचं सर्वात मोठं भांडार असूनसुद्धा आपण कोळसा आयात करतो ऑस्ट्रेलियाकडनं किंवा इंडोनेशियाकडनं. आपल्याकडे भरपूर भांडार आहे पण आपण तो वापरू शकत नाही. तर नक्षलवादाचं कंबरड तुटलं तर आपल्याला आपला कोळसा वापरता येईल, ज्याच्यामुळे आपली जी सेल्फ सफिशियन्सी आहे ती वाढेल आणि याच्याशिवाय आपला जो आर्थिक प्रगतीचा जो रेट आहे हा नक्कीच वाढेल. तर ही अतिशय चांगली बातमी आहे.